कुणाल भाऊ, आता येणाऱ्या जे निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक, तर ते तुम्हाला लढायची असेल किंवा आहे की तर काय याबद्दल तुम्हाला काय म्हणजे कसं काय लढायची आहे की कसं? राजकीय आकांक्षा ठेवून मी कधी आंदोलन केलं नाही आणि राजकीय आकांक्षा ठेवून कधी लोकांसाठी आणि गोरगरिबांसाठी झटलो नाही. विचार आला की आपण जे आंदोलन करत आहे, आज आपल्या रास्ता रोको असो, उपोषण असो, त्याला चांगला पाठिंबा शेतकऱ्यांचा मिळतोच. पण मला वाटते की कुठेतरी आपण एका पदावर गेलो, विशिष्ट पदावर जर गेलो आपण जिल्हा परिषद सारख्या, तर असं वाटते की आज आपल्या आंदोलनाला रास्ता रोकोला 200 लोक येतात, 204 खेळी येतात. 4 खेडे येतात. बरोबर आहे. तर एखाद्या पदावर गेलो हो. तर असा विचार येते की 200 यायचे ते 500-600 येईल, त्या आंदोलनाला आपल्या धार येईल. बिलकुल. आपल्या आंदोलनाला धार येण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी अजून जास्त जोमाने काम करण्यासाठी पदावर राहो नाही राहो आंदोलन होणारच, शेतकऱ्यांसाठी आपण तर झटणारच. पण कुठेतरी एखाद्या पदावर गेलो तर त्याची क्षमता जास्त होईल आणि आपण शेतकऱ्यांसाठी आज जे करताय त्याच्यापेक्षा कुठेतरी जास्त प्रमाणात करू शकू, यासाठी जिल्हा